कमळी, याच दुकानातनं घेतलेस ना कानातले? कमळी, तू अतिशय चुकीचं वागलेली आहेस. आता नाईलाज आहे माझा. मला उद्याच ट्रस्टींना बोलवून तुझ्यावरती कारवाई करावी लागणार. निघा रे, बाकीच्यांनी निघा, आपापल्या वर्गात जा. हां, केबिनमध्ये भेटू. सर हे बघा, प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या. मी खरंच काय केलेलं नाही. तुम्हाला खरं सांगायलोय मी. सर प्लीज असं नका करू. गौरे, आपली मुलगी कुठे आहे? आपली मुलगी आता या जगात नाही. आज इतकी वर्ष झाली तुम्ही अजून बी जुन्या गोष्टीतच अडकून राहिलाय. पण मी समज सोडून पुढे निघून आलोय. आता पूर्वीसारखं काय बी राहिलं नाही राजा. आता ना आपली मुलगी राहिली ना मी तुमची गौरी राहिलो. काय? चिअर्स. चिअर्स. काय आज काय कोकम सरबत वगैरे कसं काय? का म्हणजे? अगं तिकडे आपल्या शत्रूचा असा धुरळा उडालाय तर सेलिब्रेशन तो बनता ना बॉस, इसलिए सरबत. पिओ पिओ. काय गंमत आहे बघ, सेलिब्रेशन म्हणून कोकमाचं सरबत. गरिबी ग गरिबी. बरोबर आहे, आपला शत्रू गरीब आहे ना. हा बरोबर आहे, मग हे सरबत चालूच शकतं. हा थोडं नमक आहेच त्याच्यावर. आता ना, आता त्या गावछापला कॉलेजमधनं काढून टाकलं जाईल आणि मग हे शहर सोडून ती गावचा रस्ता पकडेल. मस्त मस्त. खरी मजा काय येणार आहे माहितीये का? म्हातारीचा जो काही माज उतरेल ना, त्याच्यात खरी मजा आहे. रागिणी, मला ना आपल्या अनिकाची मात्र गंमत वाटते. काय भारी प्लॅनिंग केलंय तिने. हे मला वाटलंच नव्हतं ही असं काहीतरी करू शकेल म्हणून. मुलगी कोणाची? ना पण अभ्यासात काही नाही म्हणा, ठीक आहे, पण कधी कोणावर कसा सूड उगवायचा ह्याचं जर काही प्लॅनिंग करायचं ठरलं ना, तर मला वाटतं एखादी स्पर्धा घेतली ना, अगदी ऑलिम्पिक म्हण, तर त्याच्यात हिचाच पहिला नंबर येईल. 100%. कारण कामिनीचा डाव म्हणजे असा वारमावर घाव. येस. निंगे, मी खरंच चोरीबिरी केलेली नाही ग. तुझा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? अगं मी असं का करीन? हाय ना, आबांनी आपल्याला असलं शिकवलेलंच नाही, हे संस्कारच नाहीत आपल्यावर. मग मी का करीन? कमळे,
कोण काय बी म्हणलं तरी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू काय बी केलेलं नाही. डोंट वरी कमळी, मला तुझ्यावर विश्वास आहे. आय ट्रस्ट यू. डॅड, बरं झालं तू आला. आज ना कॉलेजमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला. तो आदित्य आहे ना, त्याने चोरी केली आणि सगळा ब्लेम कमळीवर टाकला. काय? त्याने कमळीचं नाव घेतलं? कमळे, तू काळजी नको करूस. मी आहे ना. आम्हा सगळ्यांना माहिती आहे की तू असलं कधीच काही करू शकत नाहीस. तेव्हा तो विचार डोक्यातनं काढून टाक. डॅड, बट व्हॉट नेक्स्ट? अरे असं कसं चालेल? आपल्याला काहीतरी करावं लागेल. हा मॅटर जर मोठा झाला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि उद्या प्रिन्सिपल सर सगळ्या ट्रस्टींना बोलवणार आहे. त्यांच्यासोबत हा मॅटर डिस्कस करणार आहे. आणि तेव्हा जर कन्क्ल्युजन हे लागलं की हे सगळं कमळीनेच केलंय तर किती मोठी पनिशमेंट मिळेल कमळीला. तिला रेस्ट्रिकेट करू शकतात, नाही तर त्याहून वर्स तिला रेड मार्क दिला तर तिला इथून पुढे कुठेच ऍडमिशन नाही भेटणार. नाही, हे बघा, माझ्यासाठी माझं शिक्षण सर्वस्व आहे. मला असल्या चुकीची शिक्षा द्यायला नको. मी चूक केलेली बी नाही. कमळे, काळजी करू नकोस. मी काही चुकीचं होऊ देणार नाही. उद्या मीटिंग असेल ट्रस्टींची, तेव्हा मी सुद्धा तिथे हजर असणार आहे. मी प्रिन्सिपल सरांशी बोलून सगळं हँडल करेन. यू डोंट वरी. हां, कॉलेजमध्ये जे काही घडलं ते खरंय? हो, चोरी झाली हे खरं आहे, पण जे झालं त्यामध्ये कमळीचा काही संबंध नाही आहे ह्याची मला गॅरंटी आहे. आई समवेअर इवन आय नो की तुलाही तेच वाटतं की ह्याच्यात कमळीचा काही हात नाही आहे. विषय बघ, हे जरी खरं असलं ना तरी मला कॉलेजमध्ये जावं लागेल. म्हणजे मी जाण्याचं टाळलं असतं, पण अनफॉर्च्युनेटली अन्नपूर्णाताई नाही आहेत, सो आय विल हॅव टू गो. नाही, तुझा त्याबद्दल काही नाही, पण आय एम व्हेरी शुअर की हे जेव्हा अन्नपूर्णाजींना कळेल तेव्हा त्या हातातलं काम सोडून येतील. ट्रू. फक्त एवढं मात्र खरं आहे की कमळी जर स्वतःला प्रूव्ह करू शकली नाही तर तिला शिक्षा नक्की होईल. ही अगदी काळ्या दगडावरची रेष आहे. मी असो किंवा ताई असो, आम्ही सत्याचीच बाजू घेऊ. माझं ठीक आहे ऋषी, पण अन्नपूर्णा ताईंकरता हे प्रकरण खूप कठीण होऊन बसणार आहे. कारण न्यायापुढे त्या नात्याला महत्त्व कधीच देणार नाहीत. आणि कमळी त्यांची नात आहे.